हाय सगळ्यांना। आज आपला क्लासचा 14वा दिवस आहे आणि आज आपण 50 साइज बघणार आहोत। आपण लाईव्ह क्लासमध्ये 28 ते 50 पूर्ण साइज बघितलेले आहेत आणि प्रत्येक मापाचे मी शोल्डर मुंड्याची माप सांगितलेली आहेत। आता सगळ्या महिलांना आपण जॉईन होऊ देऊयात आणि पुढची सुरुवात करूयात। आजही मी तुम्हाला ड्राफ्टिंगचं दाखवणार आहे आणि 50 साइज साठी शोल्डर मुंड्याचे माप किती घ्यायचे आणि कसे घ्यायचे हे सांगणार आहे। तर ज्या कुणी महिला आहेत त्यांना कटिंग करायचा कंटाळा येतो किंवा क्लास लक्षात राहत नाही, कटिंग लक्षात राहत नाही किंवा शोल्डर मुंड्याचे माप कसे घ्यायचे, किती घ्यायचे हे कळत नाही, तर त्या महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे पेपर पॅटर्न मध्ये कटोरी ब्लाउज, प्रिन्स कट, 4 टक्स, बोट नेक, सभ्यसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी असे वेगवेगळे प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत आणि ते पेपर पॅटर्न तुम्हाला मिळून जातील। बोटनेक मध्ये कटोरी बोटनेक आहे, प्रिन्स कट बोटनेक सुद्धा आहे, 4 टक्स बोटनेक सुद्धा आहे आणि बंद गळा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। कॉलरचे पेपर पॅटर्न आहेत म्हणजे कॉलर कटोरीचे। जर तुम्हाला यातले कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे ड्रेसचे सुद्धा वेगवेगळे प्रकारचे पेपर पॅटर्न मिळून जातील आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ आहेत, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, फ्लेक्झिबल आहेत आणि टिकाऊ आहेत। पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला लाईफ टाइम सपोर्ट सुद्धा मिळून जातो आणि पेपर पॅटर्नसाठी आपण आता क्रेडिट कार्ड सुद्धा यूज करू शकता। तुम्ही क्रेडिट कार्ड थ्रू सुद्धा तुम्ही पेपर पॅटर्न मागवू शकता। डेबिट कार्ड सुद्धा अवेलेबल म्हणजे डेबिट कार्डने सुद्धा मागवू शकतात किंवा फोन पे, गुगल पे ने सुद्धा पेमेंट करू शकतात किंवा कॅश ऑन डिलिव्हरी तुम्हाला हवी असेल तर कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि पेपर पॅटर्न वरती सध्या 10% डिस्काउंट आहे। जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच कॉल करा। तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करायचं, तुम्हाला सगळी सविस्तर माहिती मिळून जाईल। कुठल्या पेपर पॅटर्नचे किती रेट आहेत हे सगळं तुम्हाला फोनवरती सविस्तर सांगणार आहे। आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत तर पुढची सुरुवात आपण करणार आहोत। तर आजचा आपला 50वा म्हणजे 14वा दिवस आहे आणि 50 साइज आहे। तर 50 साइज साठी माप कसे घ्यायचे आधी ड्राफ्टिंग बघूयात आणि मग सांगते। ही जी साइज दिली मी साइडला ती 28 साइजचं माप आहे। हे न बघता तुम्हाला हे बघायचं आहे। हे जे ड्राफ्टिंग आहे हे ड्राफ्टिंग साठी मी तुम्हाला वही दाखवत असते आणि बऱ्याचशा महिला म्हणतात की आम्हाला दिसत नाही, व्हिडिओ मध्ये अगदी क्लिअर दिसतं। तर व्हिडिओ बघा, मी अगदी क्लिअर दाखवत असते आणि थोडा वेळ थांबत सुद्धा असते, असं नाही की दाखवून लगेच वही खाली घेते। तर व्हिडिओ मध्ये बघून तुम्हाला ड्राफ्टिंग करायची, व्हिडिओ थांबून थांबून तुम्ही ड्राफ्टिंग केली तरी चालेल। लाईव्ह क्लासमध्ये ते शक्य होत नाही, तर लाईव्ह क्लासमध्ये फक्त तुम्हाला बघून घ्यायचं आहे। आपले रेकॉर्डिंग क्लास आहे तो व्हिडिओ लगेच अपलोड होत असतो, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आणि ड्राफ्टिंग करू शकता। ठीक आहे, तर इथं तुम्ही ड्राफ्टिंग बघितलेली असेल, पाठीमागचा भाग दाखवलाय, पुढचा भाग दाखवलेला आहे, बिना अस्तरची बाही दाखवली, अस्तरची सुद्धा बाही दाखवली, म्हणजे 4 तुम्हाला इथं ड्राफ्टिंग करायचे आहे आणि प्रत्येक साइज नुसार करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला ते आठवण राहील आणि शोल्डरचे मुंड्याचे माप सुद्धा लिहून ठेवायचे। जसं मी सांगते तुम्हाला की 6 इंच गळ्याचं, जसं आपण बघितलं 48 साइज मध्ये 6 इंच गळ्यासाठी आपण शोल्डर मुंड्याचे माप किती घेतले किंवा आपण 4 इंच गळा असेल तर किती इंच घेतले तुम्हाला डिटेल मध्ये सांगत असते प्रत्येक लाईव्ह क्लास मध्ये। तर तुम्हाला ते व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे, स्किप करायचं नाही। स्किप केल्यामुळे काय होतं, जे महत्त्वाचं आहे तेच आपलं सुटून जातं आणि लक्षात राहत नाही। तर बऱ्याचशा कमेंट दुसऱ्या सुद्धा येतात आपल्याला की ही साइज दाखवा ताई किंवा हे माप दाखवा। तर आपले आता सध्या लाईव्ह क्लास चालू आहे, मी नक्कीच प्रयत्न करणार, आपलं जे मंजुषा फॅशन चॅनल आहे त्याच्यावरती टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे। पण सध्या आपले लाईव्ह क्लास मंजुषा शिवण क्लासवरती चालू आहे, तुम्ही ते चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा। मला जसं जसं वेळ मिळेल तसं तसं तुमचे कमेंटवरती मी मंजुषा फॅशन या चॅनलवरती व्हिडिओ टाकत जाईल। सर्च करून ठेवा आणि सबस्क्राइब करून ठेवा। मला प्रत्येकाला लिंक पाठवणं कधी कधी पॉसिबल होत नाही, तर तुम्ही जर सबस्क्राइब केलं असेल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ड्राफ्टिंग बघून झालेली आहे, तर आधी आपण माप बघून घेऊया। माप आपल्याला 50 साइज साठी शोल्डर मुंडा कसा आणि किती इंच घ्यायचा आहे। आता 1 इंच गळा घेऊयात आपण 1 इंच गळ्यासाठी। ठीक आहे, जर शोल्डर मुंड्याचे माप आपले किती इंच येतात ते बघणार आहोत। जर पाठीमागचा गळा आपला 1 इंच असेल तर आपलं शोल्डर येणार आहे 10 इंच। किती येणार आहे, तुम्ही हे नाही फॉलो केलं तरी चालेल, सोपी पद्धत। जर बंद गळा असेल तर अंगावरून माप घ्यायचे, अंगावरून माप घेताना
ह्या बाहीच्या शिलाईपासून तर ह्या बाहीच्या शिलाईपर्यंत जेवढं माप येईल तेवढं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे. फक्त 1 इंच गळ्यासाठी हे लागू होतं, बाकीच्या गळ्यांसाठी आपल्याला आपल्या ब्लाऊजवरूनच माप घ्यावे लागतात. तर 1 इंच गळा असेल तर मी तुम्हाला सांगते 10 इंच शोल्डर, 9.5 इंच मुंडा आणि गळा रुंदी तुम्हाला तुमच्या हिशोबाने घ्यायची. गळा रुंदी कशी घ्यायची तर बऱ्याचशा महिलांना काय वाटतं की इथून पूर्ण आपला गळा हा पॅक आला पाहिजे, तर गळा रुंदी ही कमी येईल. आणि समजा बऱ्याचशा महिलांचं काय असतं की हा जो भाग आहे हा आपला कमी आला पाहिजे, तर गळा रुंदी ही जास्त घ्यायची. ठीक आहे, ते तुमच्यावरती, तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता. तर गळा रुंदी तुमच्या हिशोबाने घ्यायची. घडीचं माप आता कसं टाकायचं, 1 इंच जर पाठीमागचा गळा असेल, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले, लाईव्ह क्लासच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्ही ते बघितलंच असणार आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला 1 इंच जर पाठीमागचा गळा असेल तर काय काय बदल करावे लागतात. बदल हा करावा लागतो आपल्याला. शोल्डर मुंड्यात तर बदल करायचेच आहेत, गळा रुंदीमध्ये बदल होणार आहे आणि आपला जो मेन बदल होणार आहे तो घडीमध्ये कसा बदल होणार आहे की आपली 50 साईज आहे, 50चा आपला चौथा भाग आहे तो 12.5 इंच, बरोबर. तर 12.5 इंच मध्ये आपल्याला प्लस पावणे 1 इंच करायचंय. किती इंच करायचंय, प्लस पावणे 1 इंच, म्हणजे जवळजवळ 1 इंचला 2 पॉईंट कमी. ही लुझिंग आहे. 12.5 इंच हे छातीचं माप झालं, म्हणजे घडीचं माप झालं. पावणे 1 इंच म्हणजे 0.75. पावणे 1 इंच बऱ्याचशा महिलांना कळत नाही आणि मी टेपचा व्हिडिओ म्हणजे टेप लाईव्ह क्लासमध्ये पहिला जो आपला लाईव्ह क्लास आहे त्यामध्ये टेप विषयी सगळी माहिती सांगितलेली आहे. बऱ्याचशा महिलांना पावणे 1, सव्वा 1, पाव इंच हे लक्षात राहत नाही, तर मी त्यासाठी तो व्हिडिओ बनवलेला आहे. जे नवीन ताई असतील तर त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे. तर 12.5 इंच जर आपली घडी असेल 50 साईजची तर 12.5च येते, पण कुठल्याही मापाचं जर तुम्ही घेत असाल तर बंद गळ्यासाठी आपल्याला पावणे 1 इंच ही लुझिंग ठेवायला लागते. मग तुम्ही 28ला घ्या किंवा 50ला घ्या, कुठलंही माप घ्या. फक्त 28ला शोल्डर मुंड्याचे माप वेगळे येतील, असं नाही की शोल्डरचं माप पण तुमचं 10 येईल, असं नाही. 28 साईजचं शोल्डरचं माप वेगळं राहणार, मुंड्याचं माप वेगळं राहणार, गळा रुंदी वेगळी राहणार. फक्त तुम्हाला घडीमध्ये जे प्लस करायचंय ते पावणे 1 इंच प्लस करायचंय 28 साईज पासून 50 साईज पर्यंत. ठीक आहे, तर 12.5 इंच आपली घडी, पावणे 1 इंच आपलं लुझिंग आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन. हे तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचे की लुझिंग मध्ये आपल्याला पावणे 1 इंच घ्यायला लागतं. 4 इंच जर गळा असेल पाठीमागचा तर अर्धा इंच घ्यायला लागतं. 6 इंच पाठीमागचा गळा असेल तर तुम्हाला पाव इंच घ्यायला लागतं. किती इंच घ्यायला लागतं, पाव इंच. हे लक्षात ठेवायचे, कुठलीही साईज असेल तरी अशा पद्धतीने हे माप लिहून घ्यायचे आहेत. आता आपल्याला पूर्ण उंची, छाती, कंबरघेर, शोल्डर, बाही उंची, दंडघेर आणि मुंडा हे जे माप आहेत ते वरती लिहून घ्यायचे. मग उंचीमध्ये तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची जी काही उंची असेल ती, आता ब्लाऊजची उंची 50 साईज आहे म्हणल्यावर 15, 16, 17 किती असू शकते, बाई लेडीजच्या उंचीनुसार असते किंवा तिचं जे ब्लाऊज असेल तुमच्याकडे मापाला त्याच्यानुसार तुम्हाला उंची घ्यायची आहे. मग त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचे. समजा ब्लाऊजची उंची तुमची 16 इंच तयार आहे, त्या ताईंची जे तुमच्याकडे कस्टमर आले त्यांची उंची 16 इंच आहे, तर तुम्हाला त्यामध्ये प्लस 1 इंच करायचं, म्हणजे ऍड 1 इंच करायचं आहे. छातीमध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला 1 इंच गळा जर असेल तर छातीचा चौथा भाग 12.5 इंच प्लस त्यामध्ये पावणे 1 इंच ऍड प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. जर पाठीमागचा गळा बंद असेल तर म्हणजे 1 इंच असतो, कारण 1 इंच का घ्यायला लागतो आपल्याला, अर्धा इंच शोल्डर मध्ये जातं आणि अर्धा इंच आपली पट्टी लावतो त्यामध्ये जातं, तो व्यवस्थित मोकळा वाटतो, त्यालाच बंद गळा असं म्हणतात. 1 इंच आपल्याला खोली घ्यावी लागते त्यासाठी, आकार देण्यासाठी. जर तुमचा गळा पाठीमागचा बंद असेल तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे शोल्डर मुंड्याचे माप किती घ्यायचे. आणि कंबरघेर तुमचं जे काही असेल ते, जसं कस्टमरचं ब्लाऊज असेल त्याच्यानुसार तुम्हाला कंबरघेरचं माप मोजायचं आहे. शोल्डरचं माप तुम्हाला सांगितलेलं आहे. बाहीची उंची तुम्हाला तुमच्या कस्टमरच्या ब्लाऊजवरून मोजायची. आता बऱ्याचशा महिला आहेत त्यांना बाहीच्या उंचीनुसार खुल्या भागाकडून कसं आणि किती इंच कमी करायचं हे लक्षात राहतच नाही, तर त्यावरती आपला व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. आता बरेच दिवस झाले शेअर केलेला आहे, तर तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर मंजुषा शिवण क्लास बाहीचा चार्ट असं जरी सर्च केलं तरीही तो व्हिडिओ समोर येऊन जाईल. तो चार्ट तुम्हाला लिहून घ्यायचा आहे किंवा बघून घेतला तरीही चालेल, जेणेकरून तुमचे 1 इंच बाहीपासून तर 20 इंच बाहीपर्यंत जे माप जे घेतो आपण त्याचे सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होऊन जातील आणि तुमच्या लक्षात येऊन जाईल की बाहीच्या उंचीनुसार आपल्याला कमी जास्त करावं लागतं. ठीक आहे,
दंडागेर तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरून घ्यायला लागेल। आता 0 ते 1, 0 ते 2 जे काही माप असतात मी प्रत्येक लाईव्ह क्लासमध्ये सांगत असते का, जेणेकरून तुमच्या इतकं लक्षात राहून जाईल की 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंचीच असते, 0 ते 2 म्हणजे हे असतं, 0 ते 2 म्हणजे ते असतं, असं लक्षात राहण्यासाठी मी प्रत्येक लाईव्ह क्लासमध्ये सांगत असते। आणि ते तुम्हाला लिहून ठेवायचंच आहे, जेणेकरून तुम्ही विसरणार नाही आणि विसरला जेव्हा तुम्ही वही काढली तेव्हा तुमच्या बरोबर लक्षात येऊन जाईल। तर आता आपण 0 ते 1 चं बघूयात। 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची, जी काही तुमची पूर्ण उंची असेल ती। मग पूर्ण उंचीमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचा असतो। तुमची 14 असू द्या, 15 असू द्या, 16 असू द्या, तयार ब्लाऊजवरून जी काही तुमची उंची येईल त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं असतं। 0 ते 2 छातीचा चौथा भाग, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, पाठीमागचा गळा जर 1 इंच म्हणजे बंद असणार आहे, तर त्यासाठी आपल्याला छातीचा चौथा भाग म्हणजे 12.5 इंच प्लस त्यामध्ये पावणे 1 इंच लुजिंग प्लस त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन। जेव्हा आपला बंद पाठीमागचा गळा येतो तेव्हा आपल्याला लुजिंग हे वाढवायला लागतं, नाहीतर ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, असं खेचल्यासारखं होतं, कम्फर्टेबल वाटत नाही। तर ते लुजिंग वाढवायला विसरू नका आणि तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा। तर 0 ते 2 पण झाले। 1 ते 3 कमरेचा चौथा भाग, 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। 0 ते 4 शोल्डरच्या निम्म एवढंच लिहायचंय आणि 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच। 0 ते 6 गळारुंदी, जी काही तुमची गळारुंदी असेल ती। 0 ते 7 गळ्याची उंची। 1 ते 8 टक्सची रुंदी। टक्सची रुंदी मी प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगत असते की छातीचा 10वा भाग टक्सची रुंदी येत असते, पण टक्सची उंची तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं सगळे माप सांगितलेले आहेत आणि सविस्तरपणे आपण 28 साईज पासून 50 साईज वन टक्स बघितलेले आहेत। लवकरच आपण स्टिचिंगचा व्हिडिओ पण बघणार आहोत, म्हणजे स्टिचिंग पण लाईव्ह मध्ये बघणार आहोत। काय काय चुका होतात तुमच्याकडनं ते सुद्धा मी डिटेलमध्ये त्यामध्ये सांगणार आहे। तर स्टिचिंगचा व्हिडिओ कधी करायचा मी ते लवकरात लवकर प्रयत्न करते। तर पुढचा आता आपल्याला कुठला प्रकार घ्यायचा तेही मी तुम्हाला लवकरात लवकर सांगते। कटोरी आहे, फोरटक्स आहेत, प्रिन्सेस कट आहे, कुठला प्रकार आपण आता दुसरा घ्यायचा ते मी विचार करते आणि लवकरच तुम्हाला सांगते। तर 28 ते 50 चे माप अगदी सोप्या पद्धतीने ड्राफ्टिंग सहित आपण बघितलेले आहेत आणि तुम्हाला तसेच ड्राफ्टिंग काढायचे आहे, जेणेकरून तुम्ही विसरणार नाही। आणि ज्या कोणी ताई आहेत त्यांना कंटाळा येतो पेपर कटिंगचा किंवा खूप ब्लाऊज आहेत, वेळ मिळत नाही, अशा ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। आणि पेपर पॅटर्न आपल्याकडे 28 साईज पासून 50 साईज पर्यंत कटोरी, प्रिन्स कट, फोरटक्स, बोटनेक, सभ्यसाची, वन टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट म्हणजे क्रॉस पट्टीचं प्रिन्सेस कट, बंद गळा, पाठीमागचा बंद गळा, पुढचा व्ही गळा, बोटनेक कटोरी, बोटनेक फोरटक्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत। ड्रेसचे पेपर पॅटर्न आहेत, ड्रेसमध्ये पण 2-3 प्रकार पेपर पॅटर्नचे आहेत। तुम्हाला कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। पेपर पॅटर्नवरून अतिशय सुंदर आणि परफेक्ट ब्लाऊज बसतं, कुठेही कमी जास्त करायची गरज येत नाही, आहे तसंच ठेवायचे आणि कटिंग करायची आहे। आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय सगळ्यांना।